नमस्कार मित्रांनो, मी सुयश कांबळे आणि आज आपल्या इकॉनॉमिक डिपार्टमेंटचा EMA सेकंडच्या बॅचचा फेअरवेल आहे. तर या ठिकाणी थोडीशी तयारी चाललेली आहे, डेकोरेशन वगैरे होतं आहे आणि आपल्याला फेअरवेल सेलिब्रेट करायचं आहे. तर चला कशा पद्धतीने तयारी चाललेली आहे, किती डेकोरेशन झाले आपण बघून घेऊया. चला. अजय मॅडम इकडे बघा, झाली का रांगोळी काढून? मित्रांनो हे बघा, इतक्या छान पद्धतीने डेकोरेशन केलेलं आहे. किती मस्त बलून वगैरे लावलेले आहेत, थोडेसे बेस्ट लक तिथे चिटकावलेलं आहे. एकदम छान पद्धतीने असं डेकोरेशन इथं या ठिकाणी झालेलं आहे. सर्वजण आपापल्या कामात व्यस्त आहेत, सर्वजण आपापलं काम मेहनतीने करतात. इकडे फुगे पडलेत, फुगे मीच फुगवले होते. तर चला अजून बघूया काय काय तयारी चाललेली आहे. मित्रांनो आत्ताच इथे सगळी तयारी झालेली आहे आणि इथे या ठिकाणी रिबिन लावलेली आहे आणि ही रिबिन आता कुणाला कट करा द्यायची? हां, ही रिबिन आता आमचे पाटील सर कट करणार आहेत. आणि हाय, तर या ठिकाणी सर्व तयारी झालेली आहे आणि पाहून घेऊ शकता आपण. मस्त आहे. अशा पद्धतीने हा वर्ग सजवलेला आहे. आणि आपल्याला शिवम उगाडे आपल्याला सांगणार आहेत पुढे कोणता कार्यक्रम आणि कशा पद्धतीने होणार आहे. सर सांगा जरा. कार्यक्रमाची सगळी तयारी झालेली आहे. थोड्याच वेळात आम्ही कार्यक्रमाला सुरुवात करणार. 12:30च्या आसपास कार्यक्रमाला सुरुवात करू. धन्यवाद. तर 12:30 वाजता कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे. तर या ठिकाणी सर्वजण थांबलेले आहेत, कार्यक्रमासाठी उपस्थितीसाठी सर्वजण थांबलेले आहेत आणि हे एक EMA सेकंडवाली सगळी बॅच आहे. असं पुढे आल्यानंतर या ठिकाणी बसलेले अजून EMA सेकंडचे विद्यार्थी आपल्याला दिसत आहेत. आणि EMA फर्स्ट रुपाली सोनवणे या ठिकाणी बोलवत आहे. मॉडेल वन्स मोर, एकच नंबर. सर्वजण या ठिकाणी थांबलेले आहेत आणि आता लवकरच आपण वर्गामध्ये प्रवेश घेणार आहे. एक दिवस मिळण्यासाठी आणि भारतीय एज्युकेशन सोसायटीचे तुळजाराम महाविद्यालय अर्थशास्त्र विभागाच्या वतीने आयोजित EMA अर्थशास्त्र तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांच्या वतीने विद्यार्थ्यांच्या स्वागत सर आणि कार्यक्रमाच्या प्रारंभी 1 तारखेची सूचना आणि म्हणूनच कार्यक्रमाचे प्रसंग सादर करण्यासाठी मी मंचावर आमंत्रित करते EMA अर्थशास्त्र प्रथम वर्षाच्या विद्यार्थिनी कोमल सुनीता सुरेश गायकवाड. नमस्कार, मी कोमल गायकवाड आणि भारतीय एज्युकेशन सोसायटीचे तुळजाराम चंद्रचंद्र कॉलेज महाविद्यालय अर्थशास्त्र विभागाच्या वतीने आयोजित केलेले द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ या कार्यक्रमाचे प्रस्तावित सादर करण्यासाठी मी तुमच्यासमोर उभी आहे. निरोपाचा क्षण नाही, शुभेच्छांचा सण आहे. निरोपाचा क्षण नाही, शुभेच्छांचा सण आहे. पाऊल बाहेर पडताना रिंगाणारी मन आहे. पाऊल बाहेर पडताना रिंगाणारी मन आहे. निरोप समारंभ कशासाठी? तर निरोपासाठी नव्हे. निरोप समारंभ कशासाठी? तर निरोपासाठी नव्हे. हा निरोप कशाचा? ही तर आपली भेट आहे. मला साथ विश्वास आहे की आपली भेट, तुमचं आणि आमचं नातं, जे काही नातं निर्माण झाले ते आयुष्यभर आपल्या सर्वांच्या गाठीभेटी वाढवल्याशिवाय राहणार नाही. मी पुन्हा विषयाकडे येते. तर निरोप समारंभ म्हणजे निरोप समारंभ कशासाठी? परीक्षेची उद्दिष्ट मांडण्यासाठी तुमच्या समोर आहे. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी
आपल्या महाविद्यालयामध्ये यावर्षी IQAC युवा महोत्सव अंतर्गत अनेक कार्यक्रम घेतले गेले. आपल्या डिपार्टमेंटने 2 कार्यक्रम घेतले. त्यामध्ये एक शब्दकोडी एक आहे आणि अर्थशास्त्रातील सामाजिक ज्ञान स्पर्धा. तर या शब्दकोडी आणि सामाजिक ज्ञान स्पर्धेमध्ये मुंदर रोहित जालिंदर तर मी गुंजारी जोत्री या दोघांना संयुक्तपणे हे तृतीय पारितोषिक मिळालेलं आहे. तर प्रथम क्रमांक आहे उगाडे शिवम परमेश्वर. मध्ये सतत सुरू असणारा एक प्रवास आहे. मग या प्रवासात काही प्रवासी आयुष्यभर सोबत असतात तर काहींमध्येच उतरावे लागते. मग ते लहानपणापासून एकत्र असलेल्या जुगत मित्रांना देखील शालेय जीवनात घेऊन आपला निरोप घ्यावा लागतो. म्हणजे आयुष्यात आपल्याला अनेक निरोप समारंभाला सामोरं जावं लागते. मग ती शाळा असते किंवा कॉलेज. आज आपण सर्व सेकंड इयरच्या विद्यार्थ्यांचा आपण निरोप समारंभाचा घेत समजत आहोत. त्याचं ओळख नव्हती. मग आपलं स्वप्न सर रोहित आणि प्रत्येकाचं दिसते. मग माझा असं प्रोग्राम सिनियर खूप असतात आपलं रँकिंग करतो त्यांच्यावर खूप ॲक्टिव्ह असतो असं असतं. पण मी त्यांच्याजवळ गेलो त्यांनी स्वतःच्या वक्त्यांना करून दिली. नंतर मी म्हटलं तुमचं नाव काय मी समजलं सर त्याचमध्ये तुम्ही ब्रह्मा आहे विष्णू ते महेश. अर्थशास्त्र नृत्य सत्र खूप म्हणजे छान आहे. वाटलंच नाही प्रत्येक कार्यक्रम प्रत्येक सण प्रत्येक दिवस साजरा केला आहे. प्रत्येकाचा बर्थडे असतो. धन्यवाद शिवा. यानंतर निरोप नाही हा पहिली भेट आहे. त्यानंतर आपल्या बऱ्याच काही भेटी होत राहणार कार्यक्रमाच्या मी IQAC फेस्टिवलला हा कार्यक्रम
यानंतर उपस्थित आहेत रमेश पाटील. मग एक दिवस मला 3 जण दिसले. ते म्हणजे कोणी तुम्हाला सांगायची गरज नाही. 3 जण दिसले मग त्यांना विचारलं बाबा एमएच्या क्लास कुठे वाटतो. मी हा ब्लॉग सांगितला आणि तेव्हा परत असं 3-4 दिवसानंतर परत ही सांगितली आजही आठवते. आजही आठवते तो कॉलेजचा पहिला दिवस. असंच कॉलेजमध्ये आलो डिपार्टमेंटला आणि आलं तर माहीत नाही लेक्चर पुढं कोणत्या क्लासमध्ये चालू. तर 260मध्ये सेकंड इयर लेक्चर चालू होतं आणि नंतर फर्स्ट इयर ॲडमिशन घेतलं. लेक्चर पण चालू मला माहीतच नाही लेक्चर कोणाचं आहे आणि सायन्स होती ओळख मला कारण सर तुम्हाला मला बीकॉमला शिकवायला होते त्याच्यामुळे त्याचा मला परिचय होता. परंतु मला वाटलं की तिथं फर्स्ट इयरचं लेक्चर चालू 260 चालू होतं सेकंड इयरचं लेक्चर. सर हे काय बोलू नाही पण काय बोलू नाही. मी आपलं जसं सेकंड इयरच्या विद्यार्थी जाऊन लेक्चर लावतात तसं मी पण जाऊन बसतो आणि पहिलं लेक्चर माझा हे फर्स्ट इयरला असताना सेकंड इयरचं लेक्चर आहे आणि त्याच्यामुळे तो दिवस मला अजूनही आठवते. आणि त्याच्यानंतर त्यावेळेस सर प्रथम वर्षाच्या मुलांनी खूप चांगला कार्यक्रम आयोजित केला. तरी जेवढी संख्या आपल्या पट्ट्यावर आहे तर एका वर्गाची संख्या सुद्धा आपल्या वर्गात नाही आहे. पण ठीक आहे, गर्दीपेक्षा विद्यार्थी लोक आपल्याला चांगला कार्यक्रम आयोजित केला आहे. सेकंड इयरची मुलं तरी या दोन्ही बॅचेस म्हणजे काय पुढं करून फार बसला हा वेळ कंटाळला. व्यासपीठावरील सर्व सहकारी प्राध्यापक मित्र उपस्थित सर्व MA भाग 1 आणि 2चे सर्व विद्यार्थी काल ते विद्यार्थी आले अचानकच हॉस्टेलचे आणि मला म्हणले सर तुम्हाला आता प्रमुख पाहुणा व्हायचं. आता मी एकदा पाहुणा झालेलो आहे मग ते पाहुणा होत नाही. आता प्रमुख पाहुणा म्हणल्यावर मला वाटलं की वाढली काय म्हणलं ठीक आहे म्हणलं मला ॲडजस्ट करा नसेल तर म्हणलं मी आहे आणि उभं राहतो म्हणा. आणि इथं नंतर पाहिलं तर प्रमुख वक्ता म्हणणार आता पाहुण्याचा वक्ता व्हायचं म्हणल्यानंतर तो रूपात कसं करावा हा मोठा प्रश्न माझ्या समोर आहे. कारण मी नाटक फार बघतो मग नाटक करता येते हा त्याचा काय म्हणून ते प्रमुख वक्ता म्हणल्यानंतर मग आता आणखी जबाबदारी वाढते. पण सांगावंच मला असं वाटतं की ह्या निरोप समारंभाच्या दिवशी वास्तविक विद्यार्थ्यांनी गेले 2 वर्ष अर्थशास्त्र विभागाचे प्रमुख माननीय श्री प्राध्यापक डॉक्टर समाधानजी पाटील सर यांना विनंती करते त्यांनी आपले माहिती द्यावी. उपस्थित असणारे सर्व माझे सहकारी मित्र प्राध्यापक डॉक्टर आंबेडकर आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व MA महापतीने तुमची सर्व विद्यार्थी ह्या सेमिस्टरचा किंवा या अकॅडमिक इयरचा आपला हा शेवटचा कार्यक्रम आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांनी आजच्या उपक्रमाची त्या ठिकाणी शेवटचा दिवस म्हणून त्या ठिकाणी राहिलेलं होता. कारण मागच्याच आठवड्यामध्ये तुमचं सायबर सिक्युरिटीचा किंवा आमच्या काही प्राध्यापकांचं त्या ठिकाणी एक वर्कशॉप होतं त्याच्यामध्ये पण बिझी होते. त्यामुळे या कार्यक्रमाला आपल्याला अगदी 2-3 तारखेपासून ते यूट्यूबला जायचं बरं का व्हिडिओ. तिकडं बघे काय लागतंय का तिकडं संपलं या तिकडं संपलंय बघेल पाऊस संपलं. सर हातानं काय बोलणार नाही ना हातानं बोलावं नाही हा ना तू तर काहीच खाल्लेलं दिसत नाही तुझं पोटात काहीच नाही तुझ्या. एक पल को अब हमें जीने दो सारी उम्र हम मर मर के जी एक पल तो अब हमें जीने दो
sunshine.